हे काय काय हो? हे काय? कर्दळी. ती कर्दळी. कर्दळी आहे ही? हो. कोणी सांगितलं तुम्हाला कर्दळ आहे? ते नाही का पूजेला, सत्यनारायणच्या पूजेला आपण लावतो. बघा माझा नवरा किती हुशार. ह्याला कर्दळ म्हणतोय. सांगा तुम्ही ह्याला कमेंट करून, ह्याला कर्दळ म्हणतात की अजून काय म्हणतात? कर्दळच आहे ना ती. हा, कर्दळीच आहे ना. हा. कळत नाही. सांगा ह्याला जरा कमेंट करून, ही कर्दळ आहे का अजून काय आहे? कर्दळच आहे. मला काय कमेंट करून सांगायची गरज आहे? बर नाही कळत का? बर बर बर. तुला काय वाटतं मला कळत नाही? किती मस्त आहे ना हिरवगार रान. हे बघा इकडं आम्ही गवत लावलंय. ते आता काढून विकायचंय आहे ना. गवत लावलंय ना तुम्ही? गवत लावली? गवत काढच काम चालू. मग तेच म्हणलं, आता गवतच लावलंय इकडं सगळीकडं, ते काढायचंय. आता आम्ही कुठं राहतो तुम्हाला माहितीच आहे. इकडे राहतो आम्ही. तुम्हाला लास्ट टाइम आम्ही दाखवलं इकडं आम्ही जी साफसफाई वगैरे केली इकडं अशी. आता परत ते थोडं यायला लागलं. इकडं सगळं गवत होतं इकडे सगळं. तर आम्ही थोडंसं मोकळं केलंय. हे बघा लिंबोणी आहे, 2 लिंबोण्या आहेत छान छान. सीताफळीची झाडं आहेत, बरेच कुठली झाडं आहेत इथं. आंबा गेला, कडुलिंब आहे. तर आम्ही आता ठरवलंय की हे जे गवत वाढलंय हे थोडंसं स्वच्छ करायचं रस्ता करण्यासाठी. तर ह्यांनी आपलं रस्ता करण्यासाठी एक जुगाड लावलाय, काहीतरी केलंय त्यांनी मारामार करून. हे येडवाकडं म्हणजे आपलं पायात काय साप बिप यायला नको म्हणून करून ठेवलंय. तर आता आमचा असा प्लॅन आहे, इकडं थोडीशी जागा दिसते तुम्हाला पुढं, आहे की नाही? काय प्लॅन आहे? काहीतरी लावायचं. पावसाळा आहे, कामधंदा नाही आम्हाला दोघांना. भाज्या लय महाग झाल्यात है ना. तर ऑर्गॅनिक बिना फवारणीचं खाण्यासाठी, गावरान खाण्यासाठी आम्ही गावरान काहीतरी लावणार आहोत. लवकरच तुम्हाला घेऊन येऊ व्हिडिओ मध्ये. बघा ना कसलं भारी क्लायमेट आहे, हिरवगार असं अशी लाईफ पाहिजे. थंड, पॉझिटिव्ह, ग्रीनरी वाली है ना. आणि ही कर्दळ नाहीये, ही हळद आहे. काय आहे? आंबे हळद आहे ही. कळलं का हो? कर्दळ नाहीये, ही आंबे हळद आहे. हळद निघली की नाही हळद? हळद. हा, मगाचपासून तुम्ही कर्दळ कळत होते ना, ती हळद आहे. मी बघत होती माझ्या नवऱ्याला किती झाडांची माहिती आहे. हा, मग ही तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावू शकता कुठून, कळलं का? हो, ही बघा हळद. नका काढू, जराशी मोठी होऊ दे, आपण त्याची हळकुंड काढू नंतर. आमच्या इथे हळद बघू शकता. ही हळद तुम्ही चेहऱ्याला वापरू शकता. असं पण तुम्ही ओला लेप करून पेस्ट बनवून लावू शकता ह्याची. पण वाळवून बेस्ट असते त्याची हळद बनवून सुद्धा, त्याच्यामध्ये अजून काय काय टाकून. आणि शरीरासाठी पण चांगले. इंटेक केलं तुम्ही हळदीचं दूध, ही हळद कडून पिऊ शकता तुम्ही दुधामध्ये उकळून. होय, दिसले काही? आता मी ह्यांच्यात थोबाडासनी लावणार. आता हे नॉलेज आलं, आता ते 0.5चं नॉलेज तुला आलं, ते यूज करा. तर ही कर्दळ नाहीये, ही हळद आहे. ओ, हे काय? अद्रक. अरे देवा, काय चहा टाकू? चहा बनवू, चांगला मस्त होईल चहा. हे बघा, आता मगाशी ह्याला कर्दळ म्हणले मी. मगाशीच सांगितलं की ही कर्दळ नाहीये, ही हळद आहे.
आणि आता मी ते उपटून आणलं त्यांना दाखवायला की आता काय आहे हे, कर्दळ नाही प्रूफ करायसाठी. तर मला हा माणूस सांगतोय अद्रक आहे. काय तुम्ही शेती करणार सांगा मला. चहामध्ये टाक गपचूप, ताजी ताजी अद्रक भेटली. हे बघा, सांगा जरा ह्यांना कमेंट करून अद्रक आणि हळद मध्ये काय डिफरन्स असतो. मला डिफरन्स शिकवू नको. तिला खीर बनव आणि ते चहामध्ये अद्रक टाकून चहा बनव. चहा झाल्यावर मला सांग. निघ चल. मला वाटतं ते कोयत्याने तुमच्या डोक्यावर वार करावं आणि हे हळद लावावं त्याच्यावर, म्हणजे तुम्हाला कळन की हे हळद आहे. येडं कुठचं. जाऊ का? जा निघ. मी काय केलंय, हे शॉर्टकट मध्ये फक्त गवत चिरफाड केली आहे गवताची. आमचा खरा प्लॅन तिकडच्या रानात आहे. म्हणजे आम्ही ज्यांच्याकडे राहतो त्यांचं रान, हे त्यांच्या भावाचं रान आहे आणि पलीकडचा वाटा त्यांचा आहे. तर आम्ही त्यांच्या जागेत घुसण्यासाठी हे रस्ता केलेला आहे असाच आणि तिकडे आमचं प्लॅन आहे काहीतरी लावण्याचं. तर लवकरच तुम्हाला कळेल, आहे की नाही काय लावतोय. प्लॅन सक्सेसफुल होते का नाही आधी परमिशन घ्यायची आम्हाला. आय होप ते आम्हाला परमिशन देतील ना. हे बघा, तुम्हाला आवडतं का हे तुम्हाला. काय इकडे बघा, हे बघा परत तुम्हाला दाखवते मी किती खाली आले. हे अजून एक, ह्याला काय बोलतात वा? सीताफळ. हा, व्हेरी गुड. खायच्या गोष्टी बरोबर माहिती ह्यांना, है ना. वरती पण खूप सारे आलेले आहेत सीताफळ, बघू शकता तुम्ही. साफसफाई केल्यानंतर एकदम मस्त दिसायला लागलेले. आता हे बघा, हे दिसतंय का? कालच कट केली होती, इकडे टाकली होती कट करून, तिकडे टाकली. तर आता बघा ना, सकाळी बघतो तर हे एवढं वाढलेलं आहे. म्हणजे एवढं कसं काय वाढू शकतं लगेच. लय वाढ आहे बहुतेक याला. साफसफाई झाली आणि सगळं क्लीन झाल्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलो. आमच्या चिवला हॉटेलमध्ये जेवायला खूप आवडतं. मस्त एन्जॉय करते ती हॉटेलमध्ये.